मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 ची तयारी करत असाल, मग ती 3 इयर सीईटी असू द्यात किंवा 5 इयर सीईटी असू द्यात, येणारे जे 4 महिने असतील ते 4 महिने तुमचं भविष्य घडवणारे असतील. कारण विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये कॉम्पिटिशन खूप आहे, सिलेबस खूप जास्त वॉस्ट आहे, तुमच्याकडे वेळ हा लिमिटेड आहे आणि खरं सांगायचं झालं तर तुम्हाला सगळंच स्टडी करत बसण्याची गरज नाही. जेवढं तुम्ही स्टडी करताय ते तुम्ही स्मार्ट वेने स्टडी केलं तर नक्कीच येत्या 4 महिन्यामध्ये तुम्ही ही लॉ सीईटी इझिली क्रॅक करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट 4 महिन्यांचा ऍक्शन प्लॅन पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये मंथ बाय मंथ, सेक्शन बाय सेक्शन आपण सर्व सिलेबस कंप्लीट कसा करायचा, कसा तुमचा स्पीड बिल्डअप करायचा आणि ही स्ट्रॅटेजी फॉलो करून तुम्हाला 90+ कसे मिळतील याच्याविषयी सुद्धा सांगणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 1 नोव्हेंबर पासून सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमधून डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच क्लासेस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड प्रिंटेबल नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये LLB करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूयात आपल्याला मंथ बाय मंथ कसं प्लॅनिंग करायचंय. तर सर्वात सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, पहिला महिना जो असणार आहे तो फाउंडेशन मंथ असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्टचं फाउंडेशन करायचंय आणि तुमचं बेसिक इथे क्लिअर करायचंय. सोबतच तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स सुद्धा या महिन्यामध्ये बनवायचे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हा जो विषय आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधून पहिला आणि दुसरा जो आठवडा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन, प्रिॲम्बल, फंडामेंटल राईट, DPSP आणि पार्लमेंटचा स्टडी करायचा आहे. वीक 3 जो असेल त्याच्यामध्ये टॉर्ट असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, क्रिमिनल लॉचा स्टडी करा. वीक 4 मध्ये तुम्हाला लीगल टर्म्स, मॅक्सिम्स अँड लीगल पर्सनॅलिटीजचा स्टडी करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा स्टडी करत असताना लक्षात घ्या तुम्हाला एक लीगल डायरी बनवावी लागेल, ज्याच्यामध्ये डेली 5 नवीन मॅक्सिम्स लिहा आणि एक केस लॉची समरी त्याच्यामध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला याचा यूज एक्झाम मध्ये होणार आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, डेली 10 मिनिट कमीत कमी लीगल न्यूजचा अनालिसिस तुम्ही पाहू शकता. लाईव्ह लॉ असेल किंवा बार अँड बेंच या वेबसाईट्सवरती तुम्ही हे पाहू शकता. एव्हरी अल्टरनेट डे 10 ते 15 प्रिन्सिपल इन फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत ते प्रॅक्टिस करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, हेच क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला सीईटी मध्ये जास्त विचारले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स मधला काही स्टडी करायचा आहे. इथे तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या वीकमध्ये इंडियन पॉलिटी वाचा, हिस्ट्री वाचा, जॉग्रफी वाचा. वीक 3 आणि 4 जो असेल त्याच्यामध्ये इकॉनॉमी, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, अवॉर्ड्स इत्यादी टॉपिकचा स्टडी करा. प्रत्येक दिवशी 15 मिनिट तरी न्यूजपेपर वाचण्याची सवय ठेवा, ज्याच्यामध्ये द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, असे जे न्यूजपेपर नॅशनल लेवलचं न्यूज कव्हरेज करतात ते न्यूजपेपर वाचा. एक करंट अफेअरचं रजिस्टर मेंटेन करा आणि वीकली ते करंट अफेअरचं रजिस्टर मेंटेन करत चला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून वीक 1 जो आहे तिथे सिलोजिझम, ब्लड रिलेशन इत्यादी टॉपिकचा स्टडी करा. वीक 2 मध्ये कोडिंग, डिकोडिंग, डायरेक्शन अँड सेन्स या टॉपिकचा स्टडी करा. वीक 3 आणि 4 जो असेल तिथे सिरीज, अनालॉजीज, स्टेटमेंट अँड अझम्पशन्स इत्यादी टॉपिक रेफर करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, हे जे टॉपिक आहेत हे हाय वेटेज टॉपिक आहेत आणि याच्यावरती सीईटी मध्ये जास्त प्रश्न विचारले जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, रिझनिंगचे जे प्रश्न आहेत ते प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जास्त वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला वेळेवरती लक्ष केंद्रित नका करू. अचूक पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करता येत आहेत का त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. त्याच्यानंतर पुढच्या येणाऱ्या वेळेमध्ये तुम्ही हे जे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी वेळेवरती कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला पुढे सॉल्व्ह करता यायला हवे.
कारण इथेच जर सगळा तुमचा टाइम निघून गेला तर तुम्हाला इतर सेक्शन्सचे जे क्वेश्चन आहेत ते अटेम्प्ट करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला फक्त तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. तर ग्लोबल ऑनलाईनच्या आमच्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला टाइम्ड मॉक टेस्ट दिल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक फिक्स टाइम दिलेला असतो. त्या फिक्स टाइम मध्ये तुम्ही ते दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर ह्या मॉक टेस्ट सेक्शन वाईज अवेलेबल आहेत. सोबतच फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे दिल्या जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विषय जो आहे त्या इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला ग्रामर बेसिक सुरू करायचंय, जिथे टेन्स, प्रेपोजिशन्स, आर्टिकल वरती सुरुवातीला फोकस करायचंय. वोकॅब्युलरीची एक नोटबुक बनवा. डेली 10 नवीन वर्ड्स तिथे इन्क्लूड करायला चालू करा. रीडिंग कॉम्प्रहेन्शन सुद्धा तुम्हाला इथे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस वाचत असाल त्यामध्ये एडिटोरियल सेक्शन जो असतो तो वाचा. त्याच्यामध्ये जे नवीन नवीन शब्द येतात त्या शब्दांचा अर्थ समजून घ्या आणि तुमच्या वोकॅब्युलरीच्या नोटबुक मध्ये सुद्धा ते शब्द तुम्ही इन्क्लूड करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स जो फक्त 5 इयर वाल्यांसाठी आहे. नंबर्स, पर्सेंटेज, रेशोज, प्रपोर्शन, प्रॉफिट लॉस, ॲव्हरेज, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट इत्यादी टॉपिक वरती फोकस करा. डेली कमीत कमी 20 प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर फॉर्म्युलाची शीट्स बनवा आणि शॉर्ट ट्रिक्स वापरा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये हे कॅल्क्युलेशन कंप्लीट करता येतील आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करता येतील. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला या शॉर्ट ट्रिक्स दिल्या जातात, जिथे तुमचा वेळ वाचतो आणि या परीक्षेमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला वेळेतच अटेंड करता येतात. आता पहिल्या महिन्यामध्ये आपण थिअरीची प्रॅक्टिस केली आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला एक्झाम वरती फोकस करायला सुरू करायचंय. इथे तुम्ही थिअरी तुमची कव्हर केलेली असेल. आता तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकडे मूव्ह व्हायचंय. तर इथे लीगल ॲप्टिट्यूड मधून दुसऱ्या महिन्यामध्ये 30 ते 40 प्रिन्सिपल अँड फॅक्ट्सचे क्वेश्चन वीकली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन आणि ज्युडिशियरी वीकली रिवाइज करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही ज्या नोट्स काढल्या असतील त्या नोट्स तुम्ही आता इथे रिवाइज करू शकता, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुमचा मॅक्सिमम सिलेबस इथे कव्हर होतो. त्यानंतर लँडमार्क केसेस वरती फोकस करायला तुम्हाला दुसऱ्या महिन्यामध्ये चालू करायचंय, जसं की केशवानंद भारती केस असेल, मनेका गांधी केस असेल. तर ग्लोबल ऑनलाईनचं जे बुक आम्ही पब्लिश केलेलं आहे त्या बुकमध्ये तुम्हाला जवळजवळ 100 लँडमार्क केसेस दिलेले आहेत. तर त्या केसेस तुम्ही रेफर करू शकता. त्याचं प्रिपरेशन त्या बुकमधून पण करू शकता. बुकची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक चेक करा आणि आजच ते बुक ऑर्डर करून प्रिपरेशनला सुरुवात करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स मधून दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला फेब्रुवारी पासून करंट अफेअर्स रिवाइज करायला सुरू करायचे. तर हे करंट अफेअर्स तुम्ही एखाद्या करंट अफेअर्सच्या बुकमधून करू शकता. त्याच्या नोट्स तुम्ही बनवा आणि ते रिवाइज करा. त्याच्यानंतर नॅशनल स्कीम्स असतील, स्पोर्ट्स अवॉर्ड्स आणि गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह तुम्ही वाचायला सुरू करा. पुढे रिझनिंग मधून दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही पझल, सेटिंग अरेंजमेंट, डेटा सफिशियन्सी, स्टेटमेंट, कन्क्लुजन, कॉज अँड इफेक्ट इत्यादी टॉपिक वरती फोकस करा. इंग्लिश विषयामधून तुम्ही पॅराजम्बल्स, क्लोज टेस्ट, सेंटेन्स करेक्शन इत्यादी वरती फोकस करा. पर वीक तुम्ही 50 वोकॅब्युलरीचे वर्ड प्रॅक्टिस करा. स्वतःची ग्रामरची नोटबुक बनवा आणि रीडिंग कॉम्प्रहेन्शन वरती इथे फोकस करायला सुरू करा. पुढे मॅथ्स मधून तुम्ही टाइम, वर्क, स्पीड, डिस्टन्स, डेटा इंटरप्रिटेशन याच्यावरती फोकस करा. फॉर्म्युल्यांची तुम्ही जी शीट बनवली असेल ती वीकली रिवाइज करायला सुरू करा. मित्रांनो, युट्यूब वरती पण मॅथ्सच्या शॉर्ट ट्रिक अवेलेबल आहेत, त्या तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट वरती फोकस करायला सुरू करायचंय आणि तुमचा स्पीड वाढवण्यावरती इथे भर द्यायचा आहे. आता लीगल ॲप्टिट्यूड मधून सेक्शन वाईज 3-4 मॉक टेस्ट तुम्ही इथे वीकली द्यायच्यात आणि जे हाय वेटेज ऍक्ट आहेत, कॉन्स्टिट्यूशन असेल, IPC असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, त्याच्यावरती तुम्हाला इथे जास्त फोकस करायचंय. प्रिव्हियस इयरचे जे PYQ आहेत ते सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस तुम्ही तिसऱ्या मंथ मध्ये करा. ते जर आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सच्या बाबतीत पाहिलं तर मागच्या 10 महिन्याचे करंट अफेअर्स तुम्हाला इथे रिवाइज करणं गरजेचं आहे आणि दर आठवड्याला 100 करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन असतील ते प्रॅक्टिस करायला सुरू करा. तिसऱ्या महिन्यामध्ये रिझनिंग सेक्शन मधून तुम्हाला 30 ते 40 क्वेश्चन प्रॅक्टिस करायचेत. इथे तुम्हाला टाइम्ड मॉक टेस्ट द्यायच्यात. आता तुमच्या ज्या मिस्टेक्स इथे होत आहेत तुम्हाला मॉक टेस्ट दिल्यानंतर लक्षात येतील, त्या मिस्टेक्स नोट डाऊन करा आणि नेक्स्ट मॉक टेस्ट मध्ये त्या मिस्टेक्स होऊ देऊ नका. इंग्लिशच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर रीडिंग कॉम्प्रहेन्शन तुम्ही इथे एव्हरी अल्टरनेट डे करायला सुरू करा.
क्लोज टेस्ट, ग्रामर याच्यावरती डेली फोकस करा. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते मॅक्सिमम 7 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मॅथ्सच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अरिथमेटिक आणि डेटा इंटरप्रिटेशनचे सेट्स डेली इथे सॉल्व्ह करायला सुरू करा. त्याच्यानंतर शॉर्टकट्स असतील, क्विक कॅल्क्युलेशन मेथड तुम्हाला दिलेल्या असतील त्या तुम्ही इथे रिवाइज करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, ॲक्युरेसीवरती इथे जास्त फोकस करा. खूप सारे चुकीचे प्रश्न सॉल्व्ह करण्यापेक्षा कमी प्रश्न योग्य पद्धतीने जर सॉल्व्ह केलेले असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स या परीक्षेमध्ये सिक्युअर करणं पॉसिबल होईल. चौथा महिना हा शेवटचा महिना असेल, मेक ऑर ब्रेक असेल. या महिन्यामध्ये तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. चौथ्या महिन्यामध्ये लिगल ॲप्टिट्यूड मधून सगळ्या मॅक्सिम्स, ऍक्ट्स, केस लॉज रिवाइज करा. 3 फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही पर वीक इथे द्यायला चालू करा. आतापर्यंत तुम्ही ज्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये हँड रिटन शॉर्ट नोट्स काढल्यात त्या इथे तुम्ही रिवाइज करा. जनरल नॉलेज करंट अफेअर्स मधून फेब्रुवारी टू एप्रिल किंवा फेब्रुवारी टू मार्च ज्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम असेल तिथपर्यंतचे जे करंट अफेअर्स असतील ते तुम्ही इथे रिवाइज करायचे. नॅशनल लेवलचे इम्पॉर्टंट न्यूज असतील, अवॉर्ड्स असतील, लॉ मध्ये झालेले अमेंडमेंट असतील ते तुम्ही इथे करायचे. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या महिन्यामध्ये कुठलाही नवीन टॉपिक अभ्यासाला घेऊ नका. सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही जेवढी प्रॅक्टिस केलेली असेल, जेवढे टॉपिक्स कव्हर केले असतील ते टॉपिक फक्त तुम्ही या महिन्यामध्ये परफेक्ट करायला हवेत. आणि अभ्यास करताना तुम्ही ज्या शॉर्ट नोट्स बनवल्यात त्याच्यामधूनच इथे तुम्ही अभ्यास करणं एक्सपेक्टेड आहे. रिझनिंगच्या बाबतीत चौथ्या महिन्यामध्ये डेली 30 क्वेश्चन प्रॅक्टिस करा. फुल रिझनिंगच्या मॉक टेस्ट द्या. ट्वाइस अ वीक ह्या मॉक टेस्ट द्या. एका आठवड्यामध्ये कमीत कमी 2 मॉक टेस्ट रिझनिंग वरती द्या. फॉर्म्युले असतील, ट्रिक असतील, या तुम्ही या शेवटच्या महिन्यामध्ये रिवाइज करायच्यात, जेणेकरून फायनल एक्झामला तुम्हाला त्याचा उपयोग होईल. इंग्लिशच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर रोज सकाळी ग्रामर आणि वोकॅब्युलरी तुम्ही चौथ्या महिन्यामध्ये रिवाइज करायची आहे. 3 रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पर वीक करायचे. ॲक्युरेसीवरती फोकस करा. स्पीडवरती आता इथे फोकस करण्याची गरज नाहीये, कारण तुम्हाला जो स्पीड फोकस करायचा होता तुम्ही 3ऱ्या महिन्यामध्ये फोकस केलाय. ॲक्युरेसी आता तुमची वाढली पाहिजे, स्पीड तर तुमचा वाढलेलाच आहे. आणि या महिन्यामध्ये मॅथ्समध्ये तुम्हाला फॉर्म्युलेचे जे चार्ट असतील ते रिवाइज करायचे. कमीत कमी 3 टॉपिकचे क्वेश्चन्स पर वीक तुम्हाला चौथ्या महिन्यामध्ये रिवाइज करायचे आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी, हा पॅटर्न जर फॉलो केला तर 4 महिन्यामध्ये 20 पेक्षा अधिक तुमच्या मॉक टेस्ट अटेम्प्ट होतील. सगळ्याच्या सगळ्या नोट्स कमीत कमी 2 वेळेस रिवाइज होतील. लीगल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेजमध्ये 80+ ॲक्युरेसी तुम्हाला इथे मिळेल. सोबतच तुम्हाला न्यूजपेपर रीडिंग वरती कन्सिस्टंटली एक्झाम पर्यंत फोकस करायचा आहे. ते तुमचं फोकस होईल. आणि शेवटच्या 2 आठवड्यामध्ये डेली 7 तास कमीत कमी तुम्हाला या प्रिपरेशनला द्यायचे आहेत. एवढं सगळं केल्यानंतर मला खात्री आहे की तुम्हाला या CET मध्ये 90+ पर्सेंटाईल इझिली मिळतील आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये नक्कीच तुमचं ॲडमिशन पॉसिबल होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे सगळे जे टॉपिक आहे तुम्हाला जर कव्हर करायचे असतील तर ग्लोबल ऑनलाईनचं जे लॉ CET आणि क्लॅटसाठी असणारं जे बुक आहे ते Amazonवरती अवेलेबल झालेलं आहे. याच्यामध्ये तुमचा कम्प्लीट सिलेबस कव्हर केलेला आहे. चॅप्टर वाईज तुम्हाला एक्सप्लेनेशन आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि मॉडेल क्वेश्चन पेपर, सोबतच टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. आणि हे पुस्तक एक ऑल इन वन स्टडी गाईड आहे तुमच्या सक्सेससाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या बुकची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आजच त्या लिंकवरती जाऊन हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका. तर एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.